नमस्कार मित्रांनो, कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शिवजयंती निमित्त असा खतरनाक बॅनर व्हिडिओ बनवला आहे। सर्वप्रथम पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे। या डिझाइन साठी लागणारे जे पण मटेरियल जी काही पीएचडी फाईल दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल। मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील। चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया। मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त असा खतरनाक बॅनर व्हिडिओ बनवला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीएचडी किंवा मटेरियलची लिंक दिलेली आहे। तुम्ही तिथून आपल्या जे काही मटेरियल पीएचडी फाईल ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर ज्या फोल्डर मध्ये तुम्ही मटेरियल एक्सट्रॅक्ट केलेलं आहे ते फोल्डर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी पीएनजी ऍड करून दाखवणार आहे, मग नंतर तुम्हाला पीएचडी फाईल कशी क्रिएट केलेली आहे ते प्रॉपर तुम्हाला समजून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, न स्किप करता। सर्वप्रथम मी फाईल मॅनेजर ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपण 15 पीएनजी दिलेले आहे। 15 पीएनजी दिल्यानंतर भावांनो, सर्वप्रथम 1 नंबरच्या पीएनजी वर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेला आहे। तुम्हाला फक्त सिंपली ऍड करायचं आहे आपल्या फोटोशॉप ॲप्लिकेशन मध्ये। ते कसं ऍड करशाल, राईट क्लिक करायचे भावांनो, ओपन विथ फोटोशॉप ॲप्लिकेशन 2020 या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा ॲड झालेला आहे, साईज आलेली आहे। सर्वप्रथम तुम्हाला साईज घेण्याची गरज नाही, डायरेक्ट याच्यावर तुम्ही ॲड करायचं आहे। आपण जे मटेरियल बनवणार आहे ते 2 नंबर आपण डुप्लिकेट नाव केलेलं आहे, असं अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज। सर्वप्रथम मी ॲड करून घेतो। ॲड केल्यानंतर त्याला ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे। अशा पद्धतीने ओव्हरले इफेक्ट दिल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय होऊन जाईल। अप्लाय झाल्यानंतर पुढची पीएनजी घ्यायची आहे। अशा पद्धतीने नाव ॲड झालेलं आहे भावनो। 4 नंबरची पीएनजी घ्यायची आहे। यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा। अशा पद्धतीने 4 नंबरच्या पीएनजी मध्ये आपण नाव टेक्स्ट क्रिएट करून दिलेलं आहे। 5 नंबरच्या पीएनजी मध्ये भावांनो फॉन्ट पॉपिन फॉन्ट दिलेला आहे। तुम्हाला पॉपिन फॉन्ट लागत असेल तर गुगलवर भेटून जातील, तुम्ही सर्च करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर फॉन्ट टाकेला आहे तिथून तुम्ही घेऊ शकता। झेंडा ॲड करून घ्यायचा आहे भावांनो। तुम्हाला झेंडा ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने अप्लाय होईल। अप्लाय झाल्यानंतर पुढची पीएनजी घ्यायची 7 नंबरची। लेन्स मारल्यानंतर तिला आपण नॉर्मलवरून कलर चेंज बदलून टाकायचा। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। हायलाइट करायचा आहे भावना। हायलाइट झाल्यानंतर फोटो ॲड करून घ्यायचा आहे महाराजांचा फोटो ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने अप्लाय झालेला आहे भावांनो। त्यानंतर आपण शेप क्रिएट केलेले आहे ते ॲड करून घ्यायचे। तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला शेप दिलेले आहे। फोटो कसे ॲड करायचे ते तुम्हाला पीएचडी फाईल मध्ये सांगणार आहे। पट्टी ॲड करून घ्यायची। पट्टी ॲड झाल्यानंतर तिला हायलाइट इफेक्ट द्यायचा आहे। हायलाइट इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला लेन्सचा इफेक्ट चेंज करायचा आहे, ओव्हरले द्यायचा आहे, जेणेकरून ते प्रॉपर दिसत नाही भावांनो। तिथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दिसत आहे। ओव्हरले इफेक्ट द्या, प्रॉपर दिसून जाईल। त्यानंतर शुभेच्छुक नाव ॲड करायचं आहे। अशा पद्धतीने ॲड करू शकता। 0709 फॉन्ट आहे। 3690 फॉन्ट आहे भावांनो। 3690 फॉन्ट ॲड केल्यानंतर भावांनो पुढची पीएनजी घ्यायची आहे आपल्याला। पुढची पीएनजी घ्यायची आहे 14 नंबरची। टेक्स्ट टाकून दिलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं भावांनो तुम्हाला। त्यानंतर फॉग ब्रश साईडनं मारलेला आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे। तुम्हाला पीएनजी मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन भेटून जाईल। तुम्हाला फोटो कसे ॲड करायचे ते पीएचडी फाईल मध्ये सांगतो। सगळं लेअर ॲड करून झाल्यानंतर रस्टराइज करून घ्यायचं। सर्वप्रथम पहिल्या लेअरवर येऊन शेवटच्या लेअरवर शिफ्ट बटन दाबून अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे। राईट क्लिक करायचं, रस्टराइज लेअर करून टाकायचं आहे। रस्टराइज लेअर केल्यानंतर सेव्ह कशी करशाल भावाला, फाईलवर जायचं आहे। फाईलवर गेल्यानंतर एक्सपोर्ट ॲज झाल्यानंतर तुम्हाला फॉर्मॅट जीपीजी निवडायचा आहे आणि एक्सपोर्ट म्हणायचं आहे। एक्सपोर्ट झाल्यानंतर
फाईलला नाव द्यायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायची आहे फाईल। एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला पीएचडी फाईल क्रिएट करून दाखवतो कशा पद्धतीने आपण पीएचडी फाईल मध्ये काय काय दिलेलं आहे, शेपमध्ये फोटो कशा पद्धतीने ॲड करायचे आहे तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे। सर्वप्रथम मी हिला क्लोज करतो, त्यानंतर आपण पीएचडी फाईल बघू कशा पद्धतीने ॲड करायची आहे। सर्वप्रथम पीएचडी फाईल आल्यानंतर डबल क्लिक करायचं आहे पीएचडी फाईलवर। डबल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पीएचडी फाईल ओपन झाल्यासारखी दिसेल। अशा पद्धतीने तुम्हाला पीएचडी फाईल क्रिएट करून दिलेली आहे। सर्वप्रथम मी लेयर हाईड करून घेतो। सर्वप्रथम आपण 1 नंबरच्या ग्रुपमध्ये बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेला आहे, तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे बॅकग्राऊंड 1 नंबरच्या ग्रुपमध्ये। 2 नंबरला आपण अशा पद्धतीने तुम्हाला शिवनेरी किल्ल्याचा फोटो ॲड करून दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। सॉफ्टलाईट इफेक्ट मारलेला आहे, ऑपेसिटी 56 करायची आहे। 56 केल्यानंतर झेंडा ॲड केलेला आहे, झेंड्याला आपण सॅच्युरेशन मारलेला आहे इफेक्ट। त्यानंतर अशा पद्धतीने आपण एक जल्लोषाचा PNG ॲड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। ॲड केल्यानंतर त्याच्यावरून थोडा ब्रश मारलेला आहे, ब्रश मारल्यानंतर भावानो लेन्स दिलेली आहे, लेन्सला आपण ओव्हरले इफेक्ट मारलेला आहे। ओव्हरले इफेक्ट मारल्यानंतर त्याच्यावर आपण महाराजांचा फोटो ॲड केलेला आहे, बघू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला महाराजांचा फोटो ॲड करून दिलेला आहे। त्यानंतर नाव दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज, एकाच ग्रुपमध्ये एवढं नाव ॲड करून दिलेलं आहे तुम्हाला। आणि शॅडो क्रिएट करून दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज, अशा पद्धतीने तुम्हाला शॅडो क्रिएट करून दिलेले आहे। माग बघू शकता त्याला ओव्हरले इफेक्ट मारलेला आहे। ओव्हरले इफेक्ट मारल्यानंतर 3 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला शेप अप्लाय करून घ्यायचे आहे। 3 नंबरच्या ग्रुपमध्ये फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला शेपवर जायचं आहे, तुम्हाला सांगतो मी कशा पद्धतीने फोटो ॲड करायचे आहे ते। 4 नंबरच्या ग्रुपमध्ये शुभेच्छुकचं नाव ॲड करायचं आहे, तुम्ही अशा पद्धतीने डबल क्लिक करायचं आहे आणि शुभेच्छुकचं नाव ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर स्टेटस ॲड केलेला आहे, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता स्टेटस। आणि फायनल आपण 13 लेअरमध्ये फॉग ब्रश अप्लाय करून दिलेला आहे, बघू शकता। डिझाईन आपली डिझाईन अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल। सर्व क्वालिटी दिलेलं आहे भावना, आपण HD दिलेलं आहे शिवाय, आणि प्रॉपर सगळ्या PNG दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलीही पण डिझाईनमध्ये अडचण येणार नाही। तुम्हाला फोटो कसे अप्लाय करायचे ते तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम मी 1 नंबरच्या लेअरवर येतो। 1 नंबरच्या लेअरवर आल्यानंतर फोटो जायचं आहे, फोटोवर गेल्यानंतर डिलीट करायचं आहे ते आपण लेअर केलेलं आहे। आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला शेप क्रिएट करून दिलेला आहे। शेप क्रिएट करण्यासाठी तुम्हाला खालून शेपच्या ऑप्शनवर जायचं आहे, खालून 3-4 नंबरच्या ऑप्शन आहे। अशा पद्धतीने आल्यानंतर शेप क्रिएट करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। शेपवर आल्यानंतर प्रॉपर्टीज ऑप्शनवर जायचं आहे तुम्हाला, प्रॉपर्टीज। त्यानंतर साईज टाकायची आहे, अशा पद्धतीने बघू शकता। पिक्सल 150 टाकायचा आहे, 150 टाकल्यानंतर स्क्वेअरमध्ये तो अँगल येऊन जाईल तुमचा, बघू शकता आलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही शेप घेऊ शकता, एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवत आहे। त्यानंतर मी एक फोटो ॲड करून घेतो, अशा पद्धतीने एक फोटो घेतो। घेतल्यानंतर बॉक्सवर आणायचा आहे, बॉक्सवर आणल्यानंतर अशा पद्धतीने बॉक्सवर आलेला आहे फोटो, बघू शकता। आपल्या शेपच्या वर फोटो आणायचा आहे, जेणेकरून तो प्रॉपर शेपच्या मध्ये अप्लाय होईल। राईट क्लिक करायचं आहे, राईट क्लिक केल्यानंतर क्लिपिंग मार्क्स केल्यानंतर फोटो आपला शेपमध्ये गेलेला आहे, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे। ही झाली पहिली पद्धत। भावना दुसरी पद्धत आहे, तुम्हाला शेपच्या वर फोटो कसा पद्धतीने ॲड करायचा आहे ते सांगतो। त्याच्या 2 पद्धती, ते दोन्ही पद्धत सांगतो, जेणेकरून तुम्हाला डिझाईनमध्ये काय प्रॉब्लेम राहणार नाही। सर्वप्रथम मी अशा पद्धतीने शेपच्या वर फोटो अशा पद्धतीने घेतलेला आहे। पहिली पद्धत, शेपवर यायचं आहे, कंट्रोल बटन दाबून माऊसचं राईटचं बटन दाबायचं आहे। माऊसचं राईट बटन दाबल्यानंतर अशा पद्धतीने सिलेक्ट झालेलं आहे। सिलेक्ट झाल्यानंतर कंट्रोल शिफ्ट आय झाल्यानंतर इरेज टूल घ्यायचं आहे। इरेज टूल घेतल्यानंतर फोटो सिलेक्ट करायचा आहे। फोटो सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर बघू शकता कंट्रोल D झाल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा फोटो ॲड झालेला आहे। ही झाली पहिली पद्धत भावानो। दुसरी पद्धत, हा फोटो डुप्लिकेट करायचा आहे, कंट्रोल J। डुप्लिकेट झाल्यानंतर एक फोटोला पेन टूलनं कट करायचा आहे, अशा पद्धतीने बघू शकता। पेन टूलने सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर डिलीटचं ऑप्शन आहे ते डिलीट करायचं आहे। डिलीट झाल्यानंतर कंट्रोल D झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय होईल। 2 नंबरचा फोटो आपल्याला
राईट क्लिक करायचं आहे आणि क्लिपिंग मास्क करून टाकायचं आहे. बघू शकता आपला शेपमध्ये फोटो गेलेला आहे. ही झाली दुसरी पद्धत. पहिली पद्धत तुम्हाला इरेज टूलनं आपल्याला इरेज करून घ्यायचं आहे. 2 नंबरची स्टेप आपल्याला पेन टूलने फोटो कट करून अप्लाय करून घ्यायचा आहे. हे 2 पद्धत आहे भावांनो फोटो शेपच्या वर अप्लाय करण्यासाठी. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भावांनो डिझाईनचा पासवर्ड 30 32 40 30 32 40 तुम्हाला पीएचडी फाईल आणि मटेरियलला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. यापुढे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि सर्वप्रथम भावांनो पीएचडी फाईल तुम्ही सेव्ह करत जा, जेणेकरून पीएचडी फाईल बनवताना लाईट गेली तर तुमची पीएचडी फाईल ही डिलीट होऊन जाते. त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम पीएचडी फाईल कधी पण सेव्ह करत चला, जेणेकरून सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. मी सर्वप्रथम सेव्ह केलेले आहे पीएचडी फाईल. चला भावांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.